तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एलपीजी गॅस चोरीच्या मोठ्या रॅकेटचा राज्यस्तरीय दक्षता पथक आणि जिल्हा पुरवठा विभागाने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तब्बल 86,65,432 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे। खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा शिवारात हॉटेल सुदर्शन शेजारी गुप्त माहितीच्या आधारे राज्यस्तरीय दक्षता पथक, जिल्हा पुरवठा विभाग आणि खामगाव ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। छाप्यात IOCLच्या एलपीजी टँकरमधून पाईप व नोझलच्या सहाय्याने अवैधरित्या गॅस चोरी करून लोखंडी टाकीत साठवणूक केली जात असल्याचे उघड झाले। हा गॅस व्यावसायिक सिलेंडर आणि दुसऱ्या टँकरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी तयार केला जात होता। कारवाई दरम्यान टँकर चालक रवी ज्ञानेश्वर वायभासे याला रंगेहात पकडण्यात आले, तर इतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। गॅस गळती होत असल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने तातडीने गळती रोखण्यात आली। या कारवाईत 2 एलपीजी टँकर, मोठ्या प्रमाणातील गॅस साठा, सिलेंडर, वजन काटे, मोटार पंप, पाईप आणि इतर साहित्य असा 86,65,432 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। काल रात्री अंदाजे 9 वाजता अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन यांचं जे दक्षता पथक होतं मुंबईहून आले होते। त्यांनी सुदर्शन हॉटेल अकोला रोड या ठिकाणी रेड टाकली। त्या ठिकाणी त्यांना इंडियन कंपनीच्या टँकरमधून काही गॅस कोणीतरी काढत आहे असे त्यांना शंका आल्याने त्याची तपासणी केली असता त्याच्यामधून काही सम हे त्या ठिकाणी जी ठेवलेली टाकी होती त्या टाकीमध्ये गॅस सिलेंडर पास करत होते। त्यावरून त्यांनी जो टँकर चालक होता त्याला ताब्यात घेतली। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला कॉल करून त्यांनी पोलीस स्टेशनची टीम बोलवली। त्याचबरोबर त्या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि आपले खामगाव तालुका पुरवठा अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी हजर झाले। त्यानंतर त्या शेजारीसुद्धा अजून एक त्या ठिकाणी टँकर उभा होता, असे 2 टँकर, त्याचबरोबर त्या ठिकाणी सिलेंडर होते काही खाली, ते सिलेंडर, काही पाईप होते, असं सगळं मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला आलेला आहे। आणि जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश विजयवार याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणामध्ये आपण आरोपी रवी ज्ञानेश्वर वायभासे यास आपण ताब्यात घेतलेला आहे। सध्या पुढील तपास सध्या सुरू आहे।